आयुरा. प्रिय लिसनर, तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे. तुम्ही कथेची जशी हक्काने वाट पाहता तशीच मीही तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. आम्हाला तेवढंच समाधान. तुम्ही लाईक केल्यावर तुम्हाला हाईपचा एक ऑप्शन येतो, त्याला क्लिक करून तुम्ही आम्हाला आमच्या व्हिडिओला 2000 पॉईंट्स देऊ शकता. धन्यवाद. नुकताच बाथरूममधून बाहेर पडणारा आयुष तिचा किंचाळणं ऐकून घाबरला आणि धावतच तिच्याजवळ आला. इथून पुढे आयु, त्याच्या हाकेसरशी ती वळली आणि जोरात त्याच्या मिठीत शिरली. खूप घट्ट मिठी मारली होती तिने त्याला. दूर जाण्याच्या भीतीने अंग थरथर करत होतं, हृदय तर जोरात धडाडत होतं. तिचं मुसमुसणं ऐकू येत होतं त्याला. त्यानेही तिला मिठीत घेत थोपटत राहिला आणि तिला धीर देत होता. आयु, काय झालं? आयुषने अगदी प्रेमानेच आणि काळजीनेच तिला विचारलं. खूपच वाईट स्वप्न होतं ते. तुम्हाला काहीच होणार नाही. मी काहीच होऊ देणार नाही तुम्हाला, काहीच नाही. ती एकदम असंबंध बडबडतच सुटली होती. आयु, मला काहीच होणार नाही. आपलं प्रेम खूप स्ट्रॉंग आहे. आपल्याला कोणीच काही करू शकत नाही. त्याने तिला धीर दिला. ती किती घाबरली होती दिसत होतं त्याला. त्याने तिच्या केसात हात घालत हळूच थोपटत राहिला. हे नवरा बायको आज काही बाहेर येत नाहीत वाटतं, अवनी स्वतःशीच पण मोठ्याने म्हणाली. माधवी किचनच्या इथूनच जात होती की तिने ते ऐकलं. अवनी, आज त्यांना राहू द्या आतमध्ये करत तिच्या कानात ते कुजबुजल्या. तशी अवनीच्या चेहऱ्यावर एक खट्ट्याच स्माईल आली. अच्छा, म्हणून येत नाही तो बाहेर. बरं, मग मी आज नाश्ता नेऊन देते त्यांच्या बेडरूममध्ये म्हणत अवनीने दोघांसाठी चहा आणि 2 डिश भरून उपमा घेऊन त्यांच्या बेडरूमकडे गेली. दरवाजावर टकटक करून ती वाट बघत उभी राहिली. कोणीतरी आलंय. आज आपण अजिबात बाहेर गेलो नाही, त्यामुळे आपली सगळ्यांनाच काळजी लागली असणार. तू एकदा बाहेर येतेस का माझ्यासोबत? आयुषने तिला प्रेमाने विचारला. इतक्यात पुन्हा दरवाजावर टकटक झाली. तसा आयुषने पुढे होऊन दरवाजा उघडला. चला नाश्ता करून घ्या म्हणत अवनीने हसतच आत पाऊल टाकलं. वहिनी, आम्ही येतच होतो. तू कशाला आलीस घेऊन नाश्ता? अवनीच्या हातात उपम्याच्या डिश बघून आयुष म्हणाला. असू दे हो भाऊजी, तुम्ही खाऊन घ्या गरम गरम, आधीच उशीर झालाय. तशीच चालत अवनी पुढे आली. आयु, कसं वाटतंय तुला? तिने खूपच तिच्याकडे प्रेमाने बघत विचारलं. मला बरं नाही असं तुम्हाला कोण बोललं? आयरूने विचारलं. आई बोलल्या मला, तिने सहजच सांगितलं. पण हे जसं आयुराने ऐकलं तसा तिचा चेहराच पडला. तिला माहीत होतं आई काय बोलली असणार. आता अवनी जरी इथे दाखवत नसली तरी तिला सगळं माहीत असणार. तीही एक स्त्री होती. तिला माहीत होतं मनातलं कोणाला तरी सांगितल्याशिवाय शांती मिळत नाही आणि बायकांना चोंबडेपणा केल्याशिवाय चैन पडत नाही. चल उठ उठ, खाऊन घे. अवनीने तिला जबरदस्ती हाताला पकडून खायला उठवलं. नाईलाज झाला. तसाही उपमा बघून तिच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. तसा दोघांनीही मग बसून नाश्ता करून घेतला. अवनी मात्र आयुराच्या पुढ्यातून तिच्याकडे बघून एक मिश्किल स्माईल देत निघून गेली. आधिराज एकदम उकडल्यासारखा झाला होता. निधीला तो मनात शिवाय देत होता. तिच्या हिमतीला दाद देत होता. तू पातळात जरी गेलीस ना तरी मी तुला शोधून काढेन, मनाशीच बोलत होता. समोरचं पेंडिंग काम तो पूर्ण करत होता, पण डोक्यात मात्र त्याच्या निधी घुसली होती. राकेश, काही कळलं का निधीविषयी? नाही सर, जास्त माहिती मिळाली नाही. की तुम्ही दिलेला नंबर ट्रेस होत नाही. कदाचित नंबर चेंज केलेला असावा म्हणून ट्रेस होत नाही.
राकेशने त्याच्याकडे असलेली माहिती पुरवली. मी निधीच्या मागचा जासूसकडून चूक केली का? तिला कमी समजून चूक केली का? तिचा तो फडतूस बॉयफ्रेंड त्याला कमी समजून चूक केली का? तो मनातच विचार करत होता. ठीक आहे, तिच्या भावाचा काही माग काढलास का? त्याने पुन्हा अस्वस्थ होत विचारलं, कारण निधीचा काहीच पत्ता न मिळणं हे खूप शॉकिंग होतं त्याच्यासाठी. त्याची एक्सपर्ट टीम किती शार्प होती, माहीर होती हे त्यालाही माहीत होतं. हो सर, राकेशने अदबीनेच म्हणाला आणि एक फाईल आणून त्याने आदिराज समोर ठेवली. स्वतःचा धंदा काढला, कमाल आहे. याच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव, आदिराजने राकेशला बजावलं. पण ह्याला कोणी मारण्याचा विचार का करत असेल? आदिराजच्या डोक्यात हा विचार गोल गोल फिरत होता. त्याला नजर ठेवायला सांगत होता, कारण आयुष कधी ना कधी निधीशी कॉन्टॅक्ट करेलच. आयुषचा नंबरही राकेशने ट्रेस केला होता. आयुष आज आपल्या दुकानात आला तसा त्याच्या डोक्यात विचार घुमू लागला. जर त्याला मारण्याचा कोणाचा प्लॅन असेल तर मग त्याने सोडलं का त्याला? फक्त एक झलक दाखवू? आणि माझ्याच जीवाला धोका आहे तसा आयुराच्या जीवालाही आहे. नाही, मी असं काहीच होऊ देणार नाही. आपल्या कामाला लागला तरी त्याचं लक्ष एका पॉइंटला तिथेच जाऊन थांबत होतं. आज जवळजवळ महिना होत आलेला. पुन्हा काही कोणी आयुष्यावर जीवघेणा हल्ला केला नव्हता. अजूनही निधीचा की त्याच्या त्या हिरोचा पत्ता लागू न शकल्यामुळे आदिराज चांगलाच चवता आला होता. भल्या पहाटेच त्याने राकेशला कॉल करून आपल्या ऑफिसला बोलावून घेतलं होतं. राकेश, गाडी काढायला सांग ड्रायव्हरला. त्याने ऑर्डर सोडली. पण तिथे आल्यावर मात्र तो स्वतःच ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी सुसाट निघाली. सर, ही तर निधी मॅडमची बिल्डिंग आहे. राकेशने न समजून आदिराजकडे बघितलं. त्याने राकेशच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळलं. आदिराजने गाडी बंद करून सरळ तिच्या बिल्डिंगकडे चालायला सुरुवात केली. तो एक एक पाऊल चालू लागला, पण त्याला वेगळंच वाटत होतं. माहीत नाही काय हक्काने किंवा काय रागाने तो इथे आला होता, पण त्याला जायचं होतं. तो लिफ्टकडे जाऊन बटन दाबत होता की राकेशने लगेच निधीच्या फ्लोअरचा नंबर दाबला. बिल्डिंगची लिफ्ट बघून आदिराजला आवडत नव्हतं, पण त्याने कसं तरी सहन करत वरती जायचं ठरवलं. तिच्या फ्लॅटसमोर येताच त्याने बेल दाबली. अवनीने दरवाजा ओपन केला. तिने काही आदिराजला ओळखलं नव्हतं. ती चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह घेऊन दरवाजातच उभी राहिली. आयुष आहे का? आदिराजने विचारलं. तसं अवनीने मागे होऊन त्याला आत यायला जागा दिली. असेल कोणीतरी आयुष भाऊजींचा मित्र म्हणून ती आत पाणी आणायला निघून गेली. तिने हसून आदिराजला आणि राकेशला पाणी आणून दिलं. चहा आणि चिवडा खायला दिला. अजून आयुषला काहीच माहिती नव्हतं. तो बाहेर आला नव्हता. तो दुकानात जायला तयारच होत होता. अगदी 10 मिनिटात तो आवरून सगळं हॉलमध्ये दाखल झाला. मागोमाग त्याच्या आयुराही बाहेर आले. पाठीमागून आदिराजला बघत होता, पण ओळखता येत नव्हतं. आदिराज मस्त ऐटीत बसून चहा पित होता. कोणी पाहुणे आले असतील म्हणून आयुष लगबगीने पुढे आला आणि समोरच्या माणसाला बघून एकदम शॉक लागला त्याला. तुम्ही इथे काय करताय? आयुषने थोडं कडक आवाजात विचारलं. रिलॅक्स डूड, एवढं काय पॅनिक होण्यासारखं त्यात? बस खाली, मला शांतपणे बोलायचं आहे तुझ्याशी. त्याने आयुषच्या हाताला धरून अलगद आपल्या बाजूला बसायला बोलवलं.
आयुषला त्याला घरातून हाकलून बाहेर काढायचं होतं, पण असं नेमकं काय बोलायचं आहे त्याला आपल्याशी हेही त्याला जाणून घ्यायचं होतं. म्हणून तो शांतपणे जाऊन आदिराजच्या बाजूला बसला. तसंही आदिराजने काही तमाशा वगैरे केला नव्हता, उद्धट वगैरे बोलला नव्हता. तर त्यालाही घरी आलेल्या माणसांशी अदबीने वागायचे संस्कार होतेच. काय बोलायचंय तुम्हाला? त्याने आदिराजच्या बाजूला बसत विचारला. निधी कुठे आहे? कुठे पाठवली आहे तिला? आदिराजच्या ह्या प्रश्नाने सगळेच उडाले, कारण तो कोण आहे हे अजून आयुषने सांगितलंच नव्हतं त्यांना. ती घरी नाही, तिला शिकायला बाहेर पाठवलंय, पण ते तुम्हाला जाणून घ्यायची काहीच गरज नाही, आयुषने थंडपणे सांगितलं. मी वेडा वाटलो का रे तुला? आदिराजचा आवाज हळूहळू चढत चालला होता. मिस्टर बघा, तुम्ही जे कोणी आहात, आमच्या घरात येऊन तुम्ही असं आमच्याशी ओरडून बोलू शकत नाही. अवनीने शांतपणे त्यांना समजावलं. आयुषच्या हाताच्या तर मुठी रागाने कसल्या जात होत्या. त्याला वाद घालायचा नव्हता, पण हा आदिराज इथे येऊन तमाशा करू पाहतोय. त्याचं डोकं फिरत चाललं होतं. का नाही बोलू शकत? निधीने माझ्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केलंय. मी तिच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करू शकतो. आदिराज आवाज खाली आणत पण तेवढ्याच रागाने म्हणाला. काही केलं तर निधीचा पत्ता आम्ही तुम्हाला सांगणार नाही. करायची कंप्लेंट तर जरूर करा. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये भेटू. आयुष रागात म्हणाला, पण त्याचा तो बोलण्याचा टोन बघूनच आदिराज प्रचंड नाराज झाला होता. काय? तुम्ही निधीचे बॉस आहात? अवनीने मध्येच ओरडून विचारलं. तिच्या डोळ्यात भीती दिसत होती आणि ती भीती बघून मात्र आदिराजच्या अहंकारी स्वभावाला शांती समाधान मिळत होतं. राईट, आदिराजने तितक्याच अभिमानाने सांगितलं. आता नेमकं ह्या आदिराजच्या डोक्यात काय करायचा प्लॅन आहे? सगळ्यांना हा आदिराज निधीचा बॉस ऐकून धक्का बसला आहे. कसं घालवतील त्याला घराबाहेर? ह्यासाठी तुम्हाला ही कथा पुढे वाचावी लागेल. वाचत राहा, एन्जॉय करत राहा आणि कमेंट करत राहा. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.